नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सोपे गणित या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सिरीजमध्ये अंकगणितीय श्रेणी या पाठामध्ये जे काही शाब्दिक उदाहरण आहेत, शब्दाच्या रूपात दिलेले, अटीच्या रूपात दिलेले, जे परीक्षेच्या दृष्टीनं 3 गुणांसाठी असतात, असे काही मोजके गणित आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि असे गणित परीक्षेच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला समजण्यासाठी पण खूप महत्त्वाचे, एकदम सोपे आहेत. मग असे गणित आपल्याला बघायचे. त्यातील पहिलं गणित आहे बघा. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण असे गणित पाहिले होते. आज पण आपण अशी गणित पाहणार आहोत. त्यामधलं पहिलं गणित आहे 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती. मग आता संख्या कोणत्या प्रकारची आहे? 3 अंकी आणि ती नैसर्गिक आहे. ती कशी आहे? नैसर्गिक. मग आता 3 अंकी नैसर्गिक संख्येची सुरुवात आणि 3 अंकी नैसर्गिक संख्येचा शेवट, हे दोन घटक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग आता या क्रमिकेवरून आपल्याला ते घटक शोधता येतात. मग आता आपल्याला काय शोधायची, सुरुवातीला काय लिहायचंय की बा 3 अंकी नैसर्गिक संख्या कोणती? पहिली 3 अंकी. 3 अंकी पहिली. मग पहिली 3 अंकी कोणती आहे? 111. बरोबर. दुसरी 112 डॅश डॅश डॅश. शेवटची 999. ह्या झाल्या 3 अंकी नैसर्गिक संख्येचा समूह. पण अट काय म्हणाली? 5 ने भाग जाणाऱ्या, म्हणजे त्या संख्येला कितना भाग जाव? 5 ने. 5 ने विभाज्य असावं. मग आता पहिली 5 ने विभाज्य 3 अंकी नैसर्गिक संख्या कोणती आहे? पहिली, सॉरी, इथे 100 न सुरुवात होईल. 100, 111, 112 अशी. मग पहिली 3 अंकी नैसर्गिक संख्या 5 ने भाग जाणारी आहे 100. 100, 100. दुसरी 105, जिला 5 ने भाग जातो. तिसरी 110 डॅश 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 आणि शेवटची 995. ही झाली क्रमिका. आता आपण आलो अंकगणिती श्रेणीवर. अशी क्रमिका की ज्यातील फरक कसा असतो? सारखा. इथं 5चा फरक आहे, इथं 5चा फरक आहे, म्हणजे प्रत्येक पदात कितीचा फरक आहे? 5चा, आणि तो स्थिर आहे, बदलणारा नाही. मग आता पुढची स्टेप काय म्हणते की बाबा आता ह्याच्यातून बाहेर काढून घ्या. ए काढा, डी काढा, एन काढा. आता आपल्याला टी एन दिलेले, म्हणजे एन ची किंमत काढायची. म्हणजे या ठिकाणी ए किती आहे तुमचं? 100. तुमचं साधारण फरक किती? 5. 105 मधून 100 गेले 5. त्यानंतर हे याला म्हणायचं शेवटचं पद टी एन, आणि काय काढायचं? एन काढायचं. बघा काय अवघड आहे का? अटीमधून, शाब्दिक उदाहरणातून क्रमिका तयार केली, क्रमिकेवरून अटीची क्रमिका तयार केली, अटीच्या क्रमिकेवरून तुम्हाला जे पाहिजे ते सूत्रातल्या गोष्टी बाहेर काढल्या. आता सूत्र कशाचं वापरलंय? टी एन दिले, एन काढायचं म्हणजे टी एनचं सूत्र. म्हणून टी एनचं सूत्र काय? टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 कंसाला गुणिले डी. मग टी एन किती आहे? 995 बरोबर ए आहे 100 अधिक कंसात एन शोधायचे म्हणून जशास तसं, आणि डी आहे 5. मी क्रिया करायला ती कळायली ना? ठीक आहे. मग आता 995 ऍज इट इज 100 अधिक 5 ने एन ला गुणलं 5 एन, वजा 5 ने 1 ला गुणलं 5. मग ह्या 100 ची 5 ची क्रिया होणार. ह्या 5 एन सोबत क्रिया होणार का? नाही. आपल्याला माहिती आहे 100 मधून 5 गेले 95. मग 95 इकडे धन, इकडे आल्यावर ऋण, म्हणजे 995 वजा 95 बरोबर 5 एन. मग 995 मधून 95 गेले 900 बरोबर 5 एन. 5 गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकारात बरोबर एन. मग आता 5 ने डिवाइड करायचे 900 ला. 5 एक 5, किती उरले? 4. 40 झाले 5 40, 5 शून्य 0, म्हणजे 180 बरोबर एन. म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती असणार आहेत? 180. किती आहेत? 180. मग इथं मराठीत लिहायचं 3 अंकी
नैसर्गिक संख्या समूहात मराठीत लिहायचं 5ने भाग जाणाऱ्या 180 संख्या आहेत. काय अवघड आहे का? अशा प्रकारे तुम्ही एक साध्या गणितामधून 3 गुण मिळवू शकतात. काहीच अवघड नाही. शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला अट कळणं महत्वाचं आहे. आणि अट केव्हा कळते? ज्या वेळेस तुम्ही तो प्रश्न अत्यंत शांतपूर्वक वाचता आणि समजून घेता. ओके, क्रिया तर आपल्याला करता येतात. मग आता त्यातला दुसरा प्रश्न कोणता आहे? तशाच प्रकारचा आहे, थोडा वेगळा आहे. पहिल्या 123 समनैसर्गिक संख्या. बघा आता इथं थोडा ट्विस्ट बदलला. नैसर्गिकच आहेत मध्ये, त्या कशा आहेत? सम. आणि पहिल्या किती आहेत त्या? 123. आणि यांची काय विचारली? बेरीज विचारली. आपल्याला गणितात काय विचारले ते अति महत्वाचे. तुमचं डोकं ठिकाणावर ठेवून आपल्याला पेपर सोडवायचे. मग आता पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्या. आता समनैसर्गिक संख्या, पहिली समनैसर्गिक संख्या 2 सम, दुसरी 4, तिसरी 6, चौथी 8 डॅश डॅश डॅश. आणि यांची आपल्याला काय विचारले? बेरीज विचारली 123 संख्यांची. ही आहे पहिली, ही आहे दुसरी, ही आहे तिसरी, ही आहे चौथी. अशी कितवी विचारली? 123वी. 123वी विचारली म्हणजे यस 123. यस 123. मग यस 123 तर मग आता आपल्याला काय काढायचंय? यस 123 काढायचे. ओके, मग यस 123 काढायचंय तर आपल्याला त्या संख्या शोधाव्या लागतील. मग त्याच्यामध्ये आपल्याला यस, आता या ठिकाणी काय आहे? पहिलं काय? ए बरोबर 2, डी बरोबर 2. म्हणजे या ठिकाणी 123 आहे, म्हणजे यांची किंमत 123 आणि यस 123 काय करायचंय? काढायचं. जे दिले ते आणि जे काढायचे ते माहिती असणं आवश्यक आहे. काय दिले आणि काय शोधायचे. मग या ठिकाणी सूत्र कोणतं वापरावं लागणार? एस एनचं. एस एनचं सूत्र काय? एस एन बरोबर एन छेद 2 गुणिले कंसात 2a अधिक लहान्या कंसात एन वजा 1 कंसाला गुणिले डी. हे सूत्र आहे. म्हणजे एस 123 बरोबर एन ची किंमत किती आहे? 123 छेद 2 गुणिले 2 गुणिले 2 अधिक कंसात 123 वजा 1 आणि डी किती आहे? 2. मग आता या 2 ने 123 ला आपण डिवाइड करू शकत नाही, म्हणून ऍज इट इज ठेवायचं जशाच तसं, काहीच बदल करायचा नाही. मग बेदोनी 4 अधिक 123 मधून 1 गेला 122 गुणिला 2. मग आता 123 छेद 2 गुणिला 122 ने 2 ला गुणलं तर 244. 244 मध्ये 4 मिसळले तर 248. 248 ह्याला आपण असं डायरेक्ट गुणाकारात चिन्ह देऊ. 248. मग ह्या 248 ला 2 ना आपण डिवाइड करू शकतो. बे 1 बे 2 4 बे 4 8. म्हणजे या ठिकाणी यस 123 बरोबर 123 गुणिले 124 यांचा गुणाकार करायचा. आणि जो गुणाकार येईल ती काय राहील? 123 संख्यांची बेरीज राहील. आता आपण गुणाकार करू. 123 गुणिले 124. 123 गुणिले 124. साध्या पद्धतीने गुणाकार सांगतो. 4 त्रिकम 12, 1 4 2 8 1 9 4 1 4. परत बे 6 बे 2 4 बे 1 बे, परत 1 3 3 1 2 2 1 1 1 2 9 6 15 1 5 4 9 3 12. परत हातचा आला 1 5 ला 5 1 ला 1 म्हणजे 15,252. 15,252 ही झाली पहिल्या सम 123 नैसर्गिक संख्यांची बेरीज. बघा विद्यार्थी मित्रांनो, शाब्दिक उदाहरण समजून घेण्यास अतिशय सोपे असतात. फक्त त्यांना तुम्ही मन लावून वाचायचं
ही अट मांडायची क्रमिकेच्या रूपात, क्रमिकेत जे घटक दिले ते पण मांडायचे आणि दिलेले घटक सूत्रात मांडायचे. एकदा तुम्ही सूत्रात मांडले की तुम्हाला त्यांची क्रिया करता येईल. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? ओके, समजले गणित? तरी तुम्ही कमेंट मध्ये मला विचारा, कमेंट मध्ये टाका की बुवा हा भाग सांगा सर तुम्ही या पाठातला. अंकगणित शेडी पाठ चालू आहे ना आपला, त्याच्यातला एखादा अवघड भाग मला सांगा आणि कमेंट करा. तुम्ही बोला, तुमच्यासाठीच हे व्हिडिओ आहेत. ओके, ठीक आहे. गुड नाईट.